लव्ह मॅरेज प्रेफर करेन, पण सध्या तसं काही दिसत नाहीये कोणी मला. असा पटकन कुणावर विश्वास ठेवता येत नाही आजकालच्या जगात. त्यामुळे त्या व्यक्तीची ओळख असणं गरजेचं आहे. रुकावट येऊ नये म्हणून रुखवत. तुम्हारी जिंदगी में कोई रुकावट ना आए इसलिए रुखवत. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, नवरी मिळे हिटलरला या मालिकेत लगीन घाई सुरू आहे आणि हिटलरच्या 3 गोड सुना माझ्यासोबत आहेत. कशा आहात मी? आम्ही मस्त. तू कशी आहेस? कमाल कमाल. शिंदे नेहमी कमालच असतात. लग्नामध्ये 7 फेरे असतात, त्यानुसार 7 वचनं असतात. सो त्यातली कुठली तुम्हाला माहित असलेली 7 वचनं सांगायची? कायम तुझा आदर करेन, कायम आदर करेन, कायम कुठल्याही प्रसंगी तुझी साथ देईन आणि तुझ्या जवळच्या लोकांची कायम काळजी घेईन. हे नॉर्मल साधंच असतं. आय विल बी लॉयल वगैरे वगैरे. बरं, नेक्स्ट प्रश्न आहे, रुखवत म्हणजे काय? रुखवत म्हणजे आय थिंक माहेरच्यानी आईने केलेलं असतं. मामाने दिलेली भेट, माहेरच्यांनी भांडीकुंडी, संसार जो आईकडची लोक देतात मुलीला, तो सगळा संसार म्हणजे रुखवत. म्हणजे किचनमधलं सामान असतं, त्याच्यामध्ये मसाले, लोणची हे पण असतं बऱ्याचदा, आणि पलंग, सोफा सेट, फर्निचर सगळं, आणि ते काय असतं, ते सगळं तोरण आणि ते विणलेल्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या असतात, आणि छोटे छोटे खेळणी, असे माऊला माऊली आणि बैलगाडी वगैरे, असं सगळं छान. येऊ नये म्हणून तुम्हारी जिंदगी में कोई रुकावट ना आए इसलिए रुखवत. नेक्स्ट प्रश्न त्याचं शर्मिलाने उत्तर दिलेलं आहे. सो तुम्हा दोघींना डेस्टिनेशन वेडिंग करायला आवडेल की घरी साधं सोधं पारंपरिक पद्धतीने करायला आवडेल? डिपेंड्स ऑन द पार्टनर. म्हणजे तो म्युच्युअल डिसिजन आहे. आपण कितीही ठरवलं की नाही मला साधं लग्न करायचंय, तरी आई बाबा, त्यांचं प्रेशर, रिलेटिव्हचं प्रेशर, त्यांचं प्रेशर असतं. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. आपण ते फक्त छान एक सोबत एन्जॉय करावी, एवढंच मला वाटतं. सेम मी मगाशी सांगितलंय, मंदिरात साधं सोपं. मी सांगितलं. तू तर म्हणजे हा प्रश्न तुझ्यासाठी नाही, कारण तुझं ऑलरेडी आहे. तुम्हाला दोघांसाठी लव्ह मॅरेज और अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज प्रेफर करेन, पण सध्या तसं काही दिसत नाहीये कोणी मला. शर्मिला? खरं लवच, कारण असा पटकन कुणावर विश्वास ठेवता येत नाही आजकालच्या जगात. त्यामुळे त्या व्यक्तीची ओळख असणं गरजेचं आहे. आणि कोणी अरेंज करून दिलं तरीसुद्धा स्वतःचा वेळ घेऊन लव झालं तरच करायचं लव्ह मॅरेज. लग्नामध्ये नऊवारी नेसायला आवडेल की घागरा? नऊवारी, नथ नऊवारी, छान आपला मराठमोळा साज. येस येस. हल्ली ना ट्रेंड सुरू आहे की घागऱ्याच्या खाली शूज वगैरे घालणं. सो तुम्ही लग्नात काय प्रिफर? नाही, मला घागरा घालायचंच नाहीये आणि मला छान साधं लग्न करायचंय, बस. बरं, आता लास्ट प्रश्न आहे, लग्नात मिळणारी गिफ्ट्स की लग्नात मिळणारी पाकिटं? पाकिटं. गिफ्ट्स, कारण गिफ्ट्स खूप गोड असतात, खूप म्हणजे मी तरी खूप विचार करून गिफ्ट देते. असं काहीतरी उगाच द्यायचं म्हणून किंवा लोक आलेलं गिफ्ट पण देतात पुढे, तसं नाही. मी खूप विचार करते की कोण आहे व्यक्ती, माझ्या किती जवळची आहे, त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, माझ्याकडून काय एक्सपेक्ट करत असतील, किंवा त्यांची एखादी आठवण मला आहे, त्यांना हे आवडतं ते आवडतं, त्यानुसार त्यांना काय दिलं पाहिजे, असं मी इतका विचार करून देते. त्यामुळे मलाही असं वाटतं की समोरचा पण माझा विचार करून मला गिफ्ट देईल. त्यामुळे मला आवडेल असं बघायला की काय दिलं आहे. त्याचं गिफ्ट ओपन करणं असतं ना, ती मजा मला, काय असेल आतमध्ये, मग गेस करायचं आणि उघडायचं, ती मजा मला येते. म्हणून गिफ्ट्स. थोरल्या सुनबाईंनी अगदी त्यांच्या भूमिकेनुसार उत्तर दिलेलं आणि खूप छान उत्तर दिलं. तुम्हाला तिघींची गप्पा मारून खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.